नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत फक्त अर्धा मिनिट गॅस वापरून झटपट तयार होणारी नाश्त्याची अगदी टेस्टी रेसिपी शेअर करत आहे. हो, खरेच तुमचा विश्वास बसणार नाही. तर फक्त अर्धा मिनिटच इथे आपण गॅस वापरून अगदी झटपट अशी ही नाश्त्यासाठी टेस्टी रेसिपी बनवलेली आहे. कारण सध्याच्या या परिस्थितीमध्ये गॅसची बचत करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच अगदी 5 मिनिटात तयार होणारी ही नाश्त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर अतिशय पौष्टिक, पोटाला थंडावा आणि मनाला शांती देणारा हा पौष्टिक नाश्ता एकदा तुम्ही नक्की करून पहा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून हा नाश्ता बनवला जातो. चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी कच्चे पोहे घेतले आहेत. जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे इथे आपल्याला घ्यायचे आहेत. आता यामध्ये भरपूर पाणी ओतून हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. तर पहा, अशा प्रकारे हे पोहे मी स्वच्छ धुवून घेतले आणि यातील पाणी पूर्णपणे निथळून काढले आहे. आता 5 मिनिटासाठी हे पोहे आहेत ते असेच बाजूला ठेवून देऊया, म्हणजे ते अगदी मऊ होतात आणि मोकळे सळसळीत देखील होतात. आता दुसऱ्या एका बाउलमध्ये त्याच वाटीने 1 वाटी ताजे थंडगार असे दही घ्यायचे आहेत. आता सेम त्याच वाटीने यामध्ये पाव वाटी पाणी ओतायचे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे, 1 चमचा साखर आणि अर्धा ते पाऊण चमचा जिरे पावडर घालायची. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे दही देखील आहे ते छान असे घोटले जाते आणि छान असे एकसारखे होते. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे विस्कने इथे मी हे दही व्यवस्थित असे घोटून घेते आहे आणि यामध्ये जिरे पावडर, साखर आणि मीठ घातले आहे ते देखील यामध्ये छान असे मिक्स झालेले आहेत. पहा, दही देखील अगदी छान असे एकसारखे झालेले आहे. आता यामध्ये आपण जे भिजवत ठेवलेले पोहे होते ते असे हाताने अगोदर मोकळे करून घेऊयात. पहा, पोहे देखील छान असे मऊसूत आणि मोकळे सळसळीत झालेले आहेत. आता हे मोकळे सळसळीत केलेले पोहे आहेत ते आपण या दह्यामध्ये घालणार आहोत. पहा, अशा प्रकारे. आता पोहे दह्यामध्ये घातल्यानंतर यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेला कांदा, आवडीनुसार यामध्ये बारीक चिरलेली काकडी आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर आता हे सर्व साहित्य आपण छान असे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर 1 ते 2 मिनिट आपण अशा प्रकारे चमच्याने हलवत राहिले की हे सर्व साहित्य छान असे मिक्स होते. तर इथे पहा, 1 ते 2 मिनिटे हे सर्व साहित्य मी चांगले व्यवस्थित असे चमच्याने हलवून घेतले आणि आता पहा हे छान असे एकजीव झालेले आहे. आता याला छान अशी चव येण्यासाठी यामध्ये आपण तडका घालणार आहोत. तर गॅसवर मी एक तडका पॅन ठेवला आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतायचे. तेल गरम झाले की यामध्ये पाव वाटी कच्चे शेंगदाणे घालायचे आणि हे शेंगदाणे छान असे गुलाबीचा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. चमच्याने अधूनमधून हलवत राहायचे. तर हे शेंगदाणे आता चांगले गुलाबीचा रंगावर आले की ते काढून घ्यायचे. आता याच उरलेल्या तेलामध्ये आपण बाकीची फोडणी देखील करून घेणार आहोत. तर तेल गरमच आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची. यामध्ये आता पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची. लगेचच यामध्ये 2 चिमूट हिंग घालायचा आणि उभ्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या 3-4 घालायच्या. लगेचच गॅस बंद करायचा. आता यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पाने घालायची, अर्धा चमचा आल्याचा कीस घालायचा आणि चमच्याने व्यवस्थित हलवत परतून घ्यायचे. तर इथे आपल्याला तेलाचा अगदी कमीत कमीच वापर करायचा आहे. तर आता आल्याचा कीस देखील हलकासा गुलाबीचा रंगावर परतला की यामध्ये आपण 4-5 लाल सुक्या मिरच्या घालणार आहोत आणि त्या देखील या गरम तेलामध्येच व्यवस्थित अशा हलवत परतून घ्यायच्या. तर पहा, अशा प्रकारे हा आपला तडका तयार झालेला आहे. तयार केलेला तडका हलकासा कोमट होऊ द्यायचा आणि नंतरच आपण हा तडका या दही पोह्यावर घालणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा तडका आपण या दही पोह्यावर घातलेला आहे. आवडीनुसार यामध्ये तळून घेतलेले थोडेसे शेंगदाणे घालायचे आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चमच्याने हलवत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहू शकता. तर आता तयार केलेला हा तडका देखील या दही पोह्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे आणि अशा प्रकारे उन्हाळा विशेष झटपट अशी नाश्त्याची गॅसची बचत करत फक्त अर्धा मिनिट गॅस वापरत पौष्टिक आणि टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे. तर उन्हाळ्यामध्ये आवर्जून नाश्त्यासाठी बनवले जाणारे दही पोहे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.